सध्याची स्थिती? आज आमची शिवसेनेबरोबर बैठक आहे आणि आज आम्ही नक्कीच त्याला क्लोज करू. महायुतीमध्येच आम्ही ही निवडणूक लढणार. आता म्हणजे महायुतीमध्ये लढणं हे निश्चिंत झालेलं आहे, फक्त जागेचा संदर्भातलं काही गोष्टी जागेचा आहे जो असं थोडा कळतंय. बहुत आहे तो आम्ही सगळा आज बसून संपते. काय असते शेवटी बघा, प्रत्येक पक्षाला वाटते की मला जास्तीत जास्त जागा मिळाव्या आणि त्याच्यामुळे काही ठिकाणी त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी आमची मागणी आहे. आम्ही बसून ते नीट व्यवस्थित सोडू. आम्हाला नक्की खात्री आहे की आमच्या युतीमध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या समन्वयाने करून आज त्याच्यामध्ये पर्याय काढू. 100% असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे जे काही नगरसेवक निवडताना किंवा त्यांना उमेदवारी देताना एक आव्हान निर्माण झालंय की हजारो फॉर्म 100 जागा आणि त्यासोबतच जागा वाटप डोकेदुखी किती वाढणार आहे. असं आहे, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक सर्वे करायची सिस्टम आहे. त्या सर्वेला आम्ही सगळ्या याच्यात दिलेलं आहे आणि सर्वेमध्ये ज्यांची नावं असेल त्यांना एकदा मेरिटमध्ये बसून त्यांच्याशी चर्चा करून जर खूप कॉम्पिटिशन झाली तर उमेदवारांमध्ये पण आम्ही चर्चा करून नक्कीच उमेदवारी फायनल करू. आम्हाला वाटत नाही की अशा काही प्रॉब्लेम येईल, कारण भारतीय जनता पार्टीचे कार्य बघा, तिकीट मागण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिकीट मागल्यामुळे पण नक्कीच जो ज्याचे काम आहे चांगलं, जो तिकडे लोकांमध्ये जनतेमध्ये, त्यांना नक्कीच आम्ही तिकीट. जवळपास 10 नगरसेवक तुमच्या शिवसेनेचे तुमच्याकडे आलेले आहे. साहजिकच तुमची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे 50-50चा फॉर्म्युला असेल की काय अजून? मी आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की आज मागच्या टर्ममध्ये आमचे 29 नगरसेवक होते आणि आता आमच्याकडे 10 लोक आले. 40 आमच्याकडे सिटिंग नगरसेवक आहेत. नक्कीच त्याच्यामुळे त्या फॉर्म्युल्यामध्ये आम्ही बसू, एकमेकांशी चर्चा करू आणि त्याच्यात सोल्युशन काढू. नक्कीच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि ज्या शहरामध्ये MIM सारख्या पक्षाचा आज इकडे म्हणजे सरकार आहे, ज्या हिरव्या सापाला आम्ही ठेचून आज निवडून आलो, त्या हिरव्या सापाला ते मोठं करतायत. या निवडणुकीत MIM विरोधक आहे का? 100% आम्ही MIM च्या विरोधात लढणार आहोत.